प्रेक्षकांनो, मालिका सध्या अतिशय सुंदर आणि निर्णायक वळणावर येऊन पोहोचली आहे. अंशुमनचा डाव त्याच्यावर उलटवण्यासाठी निकिता, आनंद, स्वानंदी आणि श्वेता हे चौघे एकत्र येतात आणि इथून खरी खेळी सुरू होते. श्वेताच्या आईला किडनॅप करून तिला ब्लॅकमेल करण्याचा जो घाणेरडा प्रयत्न अंशुमन करत होता तो समरने अगदी योग्य वेळी उधळून लावला आणि सगळ्यांसमोर अंशुमनची खरी लाजिरवाणी सत्यता उघडी पडली. स्वानंदीने रचलेला हा डाव इतका अचूक ठरतो की अंशुमनला सावरायची संधीच मिळत नाही. दुसरीकडे समरने निकिताला कामावरून काढून टाकल्यामुळे ती पूर्णपणे खचलेली असते आणि राजवाडे कुटुंबातून काढून टाकल्यानंतर आता कुठेच नोकरी मिळणार नाही अशी भीती ती स्वानंदीसमोर व्यक्त करते. मात्र स्वानंदी तिला धीर देते आणि तुझी पूर्ण मदत करीन असे आश्वासन देते. आनंदही स्वानंदीची माफी मागतो आणि झालेल्या सगळ्या प्रकाराची जबाबदारी स्वीकारतो. पुढे निकिता सांगते की तिने श्वेताच्या आईला जिथे ठेवले आहे त्या ठिकाणचा पत्ता शोधून काढला आहे आणि शेळके तिथे गुंतलेले आहेत. आनंद आपल्या हुशारीने समरकडून शेळकेंना दुसऱ्या कामावर पाठवतो जेणेकरून अंशुमन एकटाच तिथे जाईल. मधल्या वेळेत श्वेताची आई एकटी पडते आणि तोच क्षण निर्णायक ठरतो. स्वानंदी आणि आनंद समरला सत्य सांगतात आणि त्याला तात्काळ तिथे येण्यास भाग पाडतात. समर तिथे पोहोचताच अंशुमनचा बनाव उघड होतो. श्वेताची आई सर्व सत्य सांगते आणि समरला आपल्या भावावर विश्वास ठेवून किती मोठी चूक केली हे कळते. संतापलेल्या समरकडून अंशुमनला चांगलीच चपराक बसते आणि अखेर श्वेताच्या आईची सुटका होते. समरला स्वतःचीच लाज वाटते आणि स्वानंदीबाबत आपण केलेल्या अन्यायाची जाणीव होते. आनंद त्याला समजावतो की एकतर्फी विश्वास ठेवण्याऐवजी सत्य ऐकायला शिकायला हवे. अखेर समर स्वानंदीकडे माफी मागायला जातो, पण ती माफी स्वानंदी स्वीकारणार का? मल्लिकाची भूमिका उभर होणार का? आणि अंशुमनला नेमकी काय शिक्षा मिळणार? हे सगळे प्रश्न येणाऱ्या भागात उलगडणार आहेत. अशाच प्रकारे पुढील भागांसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.